ओके, तर नेक्स्ट आपण डिस्कस करूयात रेझोल्युशन ऑफ वेक्टर. हा कन्सेप्ट आपल्या ठिकाणी डिस्कस करायचा आहे. रेझोल्युशन ऑफ वेक्टर. रेझोल्युशन ऑफ वेक्टर. ओके, तर आतापर्यंत आपण काय डिस्कस केलं होतं? आपल्याला 2 or more वेक्टर्स दिले होते. काय दिलं आपल्याला ठिकाणी? 2 or more वेक्टर्स दिले होते. 2 or more वेक्टर्स दिलेले होते. ओके, सो गिवन आपल्याला गिवन होत आहे 2 or more वेक्टर्स दिलं होतं. या 2 or more वेक्टर्सचा आपण या ठिकाणी कंबाईन केले आणि या 2 or more वेक्टर्सचा आपण काय फाइंड आउट केला? एक सिंगल वेक्टर फाइंड आउट केला. सिंगल वेक्टर फाइंड आउट केला. ओके, म्हणजे 2 or more वेक्टरचं आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करून त्यांचा आपण एक सिंगल वेक्टर फाइंड आउट केला होता. ही जी प्रोसेस होता, ही जी प्रोसेस असते, ओके, या प्रोसेसला कॉम्पोजिशन ऑफ वेक्टर म्हटलं जातं. कॉम्पोजिशन ऑफ वेक्टर म्हणायचं. ओके, 2 or more वेक्टर्स वरून आपण एक सिंगल वेक्टर फाइंड आउट करतो. तर या प्रोसेसला एक्झॅक्टली काय म्हणलं आपण? कॉम्पोजिशन म्हटलं. म्हणजे या केसमध्ये आपण एक सिंगलचं वेक्टर फाइंड आउट केलेलं आहे. या सिंगल वेक्टरला आपण रिझल्टंट वेक्टर म्हटलं होतं. रिझल्टंट वेक्टर. ओके, तर हा रिझल्टंट वेक्टर असेल तर डेफिनेटली 2 or more जे वेक्टर्स आहेत या वेक्टरला आपण काय म्हणतोय? कॉम्पोनंट वेक्टर. कॉम्पोनंट वेक्टर. तर हे कुणाचे कॉम्पोनंट्स आहेत? तर हे रिझल्टंट वेक्टरचे कॉम्पोनंट आहेत. तर हा रिझल्टंट कोण आहे? तर हा जो वेक्टर आहे तो या कॉम्पोनंटचा काय रिझल्टंट वेक्टर आहे. पण दोन्ही केसमध्ये जर विचार केला तर या सिंगल वेक्टरनं जो इफेक्ट प्रोड्यूस केलेला आहे, जो एका सिंगल वेक्टरने इफेक्ट प्रोड्यूस केला होता, तो सेम इफेक्ट कुणाच्या इक्वल होता? सेम इफेक्ट ऑफ द ऑल वेक्टर्स टुगेदर. ओके, तर एका सिंगल वेक्टरचा जो इफेक्ट असतो तो इफेक्ट या 2 or more वेक्टरचा जो कंबाइन्ड इफेक्ट असतो त्यांच्या इक्वल असतील. म्हणजे जेव्हा आपण 2 or more वेक्टरचं काम म्हणजे एका सिंगल वेक्टरमध्ये केलं तर त्यांच्या इफेक्टमध्ये चेंज होत नसेल, दोन्ही ठिकाणचा इफेक्ट जर सेम असेल तर या सिंगल वेक्टरला आपण रिझल्टंट वेक्टर म्हणलं. रिझल्टंट ऑफ द 2 or more वेक्टर्स, देन दिस 2 or more वेक्टर्स आर कॉल्ड एज द कॉम्पोनंट वेक्टर. काय म्हणलं आपण त्याला? कॉम्पोनंट म्हणलं. आणि ह्या ज्या प्रोसेसवर आपण या पद्धतीनं काय केलेलं रिझल्टंट फाइंड आउट करतो त्याला काय म्हणतो आपण? कॉम्पोजिशन ऑफ वेक्टर म्हटलं होतं. काय म्हणलं आपण याला? कॉम्पोजिशन ऑफ वेक्टर. आता मला जर रिव्हर्स प्रोसेस करायची आहे, मला रिझल्टंट दिला जातो आणि रिझल्टवरून काय फाइंड आउट करायचं आहे? कॉम्पोनंट्स फाइंड आउट करायचं आहे. आतापर्यंत आपण ट्रायंगल ऑफ वेक्टर एडिशन असेल, पॉलिगॉन लॉ वेक्टर एडिशन असेल किंवा पॅरलोग्राम लॉ वेक्टर एडिशन असेल, या केसमध्ये 2 or more वेक्टरचं ॲडिशन करत होतो, एक सिंगल वेक्टर फाइंड आउट करत होतो. म्हणजे आपली कुठली प्रोसेस होतं? कॉम्पोजिशन ऑफ वेक्टर होतं. पण आता जो आपल्याला प्रोसेस फॉलो करायची आहे, आता जी प्रोसेस आहे ती प्रोसेस कुठली आहे? एक सिंगल वेक्टर दिला जातो आणि या सिंगल वेक्टरचे आपल्याला काय फाइंड आउट करायचे आहेत? कॉम्पोनंट्स फाइंड आउट करायचे आहेत. तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? रेझोल्युशन ऑफ वेक्टर म्हणतो. काय म्हणतात त्याला? रेझोल्युशन ऑफ वेक्टर. म्हणजे आपल्याला एक सिंगल वेक्टर दिला जातो. सिंगल वेक्टर दिला जातो. ओके, तर या सिंगल वेक्टरचे आपल्याला 2 or more कॉम्पोनंट्स फाइंड आउट करायचे आहेत. 2 or more कॉम्पोनंट्स, 2 or more वेक्टर्स तयार करायचे आहेत. 2 or more वेक्टर फाइंड आउट करायचे आहेत. ओके, तर या सिंगल वेक्टरला आपण काय म्हणतो? रिझल्टंट वेक्टर म्हणतोय. रिझल्टंट. ओके, रिझल्टंट वेक्टर म्हटलेला आहे. तर या रिझल्टंट वेक्टरचे हे काय असतात? कॉम्पोनंट्स असतात. हे काय असतात? 2 or more वेक्टर काय असतात? कॉम्पोनंट वेक्टर. कुठले वेक्टर असतात? हे कॉम्पोनंट वेक्टर असतील. ओके, आणि ज्या प्रोसेस थ्रू, ओके, आपण ज्या प्रोसेसने, ही एक प्रोसेस आहे, त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? रेझोल्युशन ऑफ वेक्टर म्हटलं जातं. रेझोल्युशन ऑफ वेक्टर. ओके, तर या पद्धतीनं कॉम्पोजिशन ऑफ वेक्टर काय असतं? द प्रोसेस ऑफ फाइंडिंग द रिझल्टंट वेक्टर. काय फाइंड आउट केला आपण? रिझल्टंट वेक्टर फाइंड आउट केला. द प्रोसेस ऑफ
फाइंडिंग द रिझल्टंट वेक्टर ऑफ द टू ऑर मोर वेक्टर्स. कुणाचा रिझल्टंट फाइंड आउट केला? टू ऑर मोर वेक्टरचा रिझल्टंट फाइंड आउट केला. या प्रोसेसला काय म्हटलं आपण? कॉम्पोजिशन ऑफ वेक्टर म्हटलं. मग रेझोल्युशन ऑफ वेक्टर काय असतं? द प्रोसेस ऑफ फाइंडिंग द components of the vector, components of the given vector. Such a process is called as the resolution of vector. या प्रोसेस आपल्याला मिळतात. म्हणजे टू ऑर मोर वेक्टरचं करून आपण एक सिंगल वेक्टरमध्ये करतो किंवा एका सिंगल वेक्टरला स्प्लिट करून ते दोन आर वेक्टर आपण याठिकाणी तयार करतो. या दोन सेपरेट प्रोसेस आहेत. कॉम्पोजिशनच्या केसमध्ये आपण एक रिझल्टंट फाइंड आउट करतो, दोन अनेक वेक्टरचा कॉम्पोनंटचा रिझल्टंट फाइंड आउट करतो. तर रिझोल्युशनच्या केसमध्ये एका सिंगल वेक्टरचे कॉम्पोनंट्स फाइंड आउट करतोय. तर आतापर्यंतच्या केसमध्ये आपण कॉम्पोजिशन ऑफ वेक्टर स्टडी केलेला, म्हणजे ट्रायंगलला वेक्टर ॲडिशन असेल, पॉलिगॉनला वेक्टर ॲडिशन असेल किंवा पॅरलोग्रामला वेक्टर ॲडिशन असेल. या केसमध्ये आपल्याला दोन वेक्टर किंवा मोर वेक्टर्स दिले होते, त्यांचा आपण रिझल्टंट फाइंड आउट करत होतो. तर आता या केसमध्ये आपल्याला एक वेक्टर दिला जाईल आणि त्या वेक्टरचे कॉम्पोनंट्स कशा पद्धतीने फाइंड आउट केले जातात ते आपल्या ठिकाणी डिस्कस करायचा आहे. आणि तो कुठला केस आहे आपला? रेझोल्युशन ऑफ वेक्टरचा केस आहे. तो रेझोल्युशन ऑफ वेक्टर आपण या ठिकाणी डिस्कस करूयात. रेझोल्युशन ऑफ वेक्टर. ओके, so काय असतं रेझोल्युशन ऑफ वेक्टर? द प्रोसेस ऑफ finding the components of given vector is called as resolution of vector. ओके, तर ज्या प्रोसेस थ्रू एक प्रोसेस आहे, ओके, जे थ्रू आपण या ठिकाणी कॉम्पोनंट्सचे दिलेल्या वेक्टरचे काय फाइंड आउट करतो? कॉम्पोनंट्स फाइंड आउट करतो. त्याला प्रोसेसला आपण काय म्हणलं होतं? रेझोल्युशन ऑफ वेक्टर म्हटलं होतं. आता हे जे कॉम्पोनंट्स असतात ते कॉम्पोनंट्स आपण कुठल्याही रिक्वायर्ड अँगलसाठी फाइंड आउट करू शकतोय. ओके, कुठल्या रिक्वायर्ड अँगलसाठी आपण काय फाइंड आउट करू शकतो? कॉम्पोनंट्स फाइंड आउट करू शकतो. द कॉम्पोनंट्स कॅन बी फाउंड ॲट एनी रिक्वायर्ड अँगल. ओके, द components can be found at any required angle. कुठल्याही रिक्वायर्ड अँगलसाठी आपण ते कॉम्पोनंट्स फाइंड आउट करू शकतो. ओके, अँड इफ दिस कॉम्पोनंट्स, ओके, जे आपल्याला कॉम्पोनंट्स मिळालेले आहेत, दिस कॉम्पोनंट्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. ओके, कॉम्पोनंट्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर, देन दिस कॉम्पोनंट आर कॉल्ड ॲज द रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. कुठले कॉम्पोनंट्स म्हणायचं? रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स म्हणायचं. इफ कॉम्पोनंट्स, ओके, इफ कॉम्पोनंट्स फाउंड टू बी आर परपेंडिक्युलर टू इच अदर, देन these components are called as the rectangular component. If components are perpendicular to each other, okay, then it is called as the rectangular component. कुठे कॉम्पोनंट म्हणलं आपण त्याला? रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स म्हणलं. ओके, तर आपण या केसमध्ये रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्सचा केस डिस्कस करणार आहोत. म्हणजे आपल्याला एक वेक्टर दिला जातो आणि एका वेक्टरचे आपण या ठिकाणी टू ऑर द मोर वेक्टर्स फाइंड आउट करतो. 2, 3, 4 या पद्धतीने आपण वेक्टर्स फाइंड आउट करतो. ओके, तर ते वेक्टर जर जे कॉम्पोनंट्स आपल्याला मिळणार आहेत ते देखील वेक्टर असतात आणि ते जर एकमेकाला कसे असतील? परपेंडिक्युलर असतील, तर त्यांना आपण रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स म्हटलेलं आहे. तर ते रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स आपल्या ठिकाणी काय करायचे आहेत? फाइंड आउट करायचे आहेत. तर रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स फाइंड आउट करत असताना आपण 2 डायमेन्शन
आणि 3 डायमेन्शन या पद्धतीने डिस्कस करतो. 2 डायमेन्शन अँड द 3 डायमेन्शन मीन्स रेझोल्युशन ऑफ वेक्टर इंटू 2 कॉम्पोनंट्स आणि रेझोल्युशन ऑफ वेक्टर इंटू 3 कॉम्पोनंट्स. ओके, 2 केस डिस्कस करणार आहोत. सगळ्यात पहिली केस कुठली असेल या ठिकाणी? रेझोल्युशन ऑफ वेक्टर इंटू 2 कॉम्पोनंट्स आणि सेकंड केस आहे रेझोल्युशन ऑफ वेक्टर इंटू 3 कॉम्पोनंट्स म्हणजे इथं आपल्याला एक सिंगल वेक्टर दिला जातो. समजा जस्ट कन्सिडर करा, याचे आपण 2 कॉम्पोनंट्स फाइंड आउट केले समजा या पद्धतीनं. ओके, वेक्टर ए काढला, वेक्टर बी काढला. हे वेक्टर आरचे 2 काय कॉम्पोनंट्स आहेत आणि ते रेक्टँग्युलर कॉम्पोनंट फाइंड आउट करतोय, म्हणजे कॉम्पोनंट्स कसे असतील? परपेंडिक्युलर असतील. ओके, तर हे 2 कॉम्पोनंटमध्ये आपण त्याला काय स्प्लिट केलेला आहे. आपल्याला एक वेक्टर दिलेला, समजा वेक्टर आर दिलेला आहे आणि त्याचे आपण या ठिकाणी 1, 2 आणि 3 समजा या ठिकाणी वेक्टर ए, वेक्टर बी अँड वेक्टर सी या आपण 3 कॉम्पोनंट्स फाइंड आउट केलेले आहेत आणि प्रत्येकामधला अँगल किती 90 डिग्री आहे. तर आपण 3 कॉम्पोनंट्समध्ये त्याला स्प्लिट केलेलं आहे. ओके, एका सिंगल वेक्टरला 3 कॉम्पोनंटमध्ये आपण काय करतो? स्प्लिट करतो, किंवा एका वेक्टरला 3 कॉम्पोनंट्समध्ये स्प्लिट करतो, 2 वेक्टरमध्ये आपण त्याला स्प्लिट करतो. तर या 2 प्रोसेस आपण या ठिकाणी डिस्कस करायच्या आहेत. म्हणजे एका सिंगल वेक्टरचं कन्व्हर्जन 2 किंवा 3 वेक्टरमध्ये करायचं आहे. आपण त्याला कॉम्पोनंट्स म्हणतोय, पण ते कॉम्पोनंट जर परपेंडिक्युलर असतील तर आपण त्यांना रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स म्हणतोय. ओके, तो केस आपण या ठिकाणी डिस्कस करूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण डिस्कस करूयात रेझोल्युशन ऑफ वेक्टर इंटू 2 कॉम्पोनंट्स. रेझोल्युशन ऑफ वेक्टर इंटू द 2 कॉम्पोनंट्स हा पहिला केस आपण या ठिकाणी डिस्कस करूयात. So resolution of vector into 2 components. Resolution of vector into 2 components. Okay. So we consider Cartesian coordinate system. आपण या ठिकाणी Cartesian coordinate system consider केलेला आहे. So this is the x-axis and the y-axis. Okay. And OB the origin, and we have to given one vector r. So this vector r is in the plane xy plane, हा जो वेक्टर r आहे तो xy च्या कशामध्ये आहे? प्लेन मध्ये आहे. नाउ कन्सिडर दिस वेक्टर r मेक एन अँगल थीटा विथ द x ॲक्सिस. तर या वेक्टर r न x ॲक्सिस बरोबर अँगल तयार केला, आपण थीटा कन्सिडर केलेला आहे. हा आपल्याला गिवन वेक्टर आहे वेक्टर आर आणि तो एक्स वायच्या प्लेनमध्ये आहे. हा एक्स ॲक्सिस आहे आणि वाय ॲक्सिस आहे, त्याचा हा काय प्लेन आहे, या प्लेनमध्ये हा वेक्टर आर आहे. तर हा सिंगल वेक्टर आहे. या वेक्टरचे मला 2 परपेंडिक्युलर कॉम्पोनंट्स फाइंड आउट करायचे आहेत. तर ते कॉम्पोनंट मला अलॉंग द एक्स ॲक्सिस ॲज वेल एज अलॉंग द वाय ॲक्सिस फाइंड आउट करायचे आहेत. ओके, तर या पद्धतीचा केस असेल तर मी काय केलं, हा वेक्टर आरचा हा कुठला पॉईंट आहे या ठिकाणी? हेड पॉईंट आहे आणि कुठला पॉईंट आहे? टी पॉईंट आहे. ओके, समजा हा वेक्टर मी या ठिकाणी कन्सिडर करत असताना वेक्टर ओ क्यू कन्सिडर केला. वेक्टर ओ क्यू. ओके, वेक्टर ओ क्यू इज इक्वल टू द वेक्टर आर. सो दिस वेक्टर ओ क्यू इज इक्वल टू वेक्टर आर. तर क्यू पॉइंट जो आहे, वेर क्यू इज द टिप ऑफ द वेक्टर आर. तो वेक्टर आरचा काय टिप पॉइंट आहे किंवा आपण त्याला हेड म्हटलेला आहे. तर या हेड पासून मी एक्स ॲक्सिसवरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. सिमिलरली याला वाय ॲक्सिसवरती एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. मी एक्स ॲक्सिसवरती ज्या ठिकाणी परपेंडिक्युलर ड्रॉ केला त्या पॉईंटला मी ठिकाणी एम म्हटलेलं आहे. म्हणजे या वेक्टर आरचा मला हा एक कॉम्पोनंट मिळाला. सो दिस इज द फर्स्ट कॉम्पोनंट ऑफ द वेक्टर आर अलॉंग द एक्स ॲक्सिस. तो कॉम्पोनंट मी या ठिकाणी वेक्टर आर एक्स कन्सिडर केला. जसं मी या ठिकाणी वेक्टरच्या टीप पासून या ठिकाणी परपेंडिक्युलर ड्रॉ केला, मला अलॉंग द एक्स ॲक्सिस एक कॉम्पोनंट मिळाला वेक्टर आरचा. हा फर्स्ट कॉम्पोनंट आहे वेक्टर आर एक्स विच इज अलॉंग द एक्स ॲक्सिस. चला जसं वेक्टर वाय वरती ह्या वाय ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला, आपल्याला एक वेक्टर मिळाला. समजा हा पॉईंट एन आहे, तर हा कॉम्पोनंट अलॉंग द वाय ॲक्सिस असल्यामुळं मी त्याला वेक्टर आर वाय कन्सिडर केला. ओके, त्या ठिकाणी पॅरलॉग फॉर्म झालेला आहे. पॅरलोग्राम ओ एम क्यू एन. सो दिस इज द पॅरलोग्राम. आणि या पॅरलोग्राम मध्ये ओके वेक्टर
OM and vector ON. So these are two vectors are the adjacent sides of the parallelogram. ह्या पॅरलॉग्रामच्या दोन काय आहेत adjacent sides आहेत. Both vectors are starting from the same point and in this case vector OQ is the diagonal of the parallelogram which is also start from the common point or the same point. So that's why this vector R is the resultant vector and vector Rx and vector Ry are the components of the vector R. Vector R चे काय ते components आहेत. म्हणून या ठिकाणी मी असं लिहिलं according to parallelogram law of vector addition, parallelogram law of vector addition, parallelogram law of vector addition. काय सांगतो parallelogram law of vector addition? आपलं रिझल्ट वेक्टर काय वेक्टर R इज इक्वल टू द फर्स्ट वेक्टर Rx प्लस सेकंड वेक्टर Ry. तर आपण या पद्धतीने पॅरलॉग्राम लॉ वेक्टर ॲडिशन आपण या ठिकाणी यूज केलेला आहे. तर वेक्टर R चा हा फर्स्ट कॉम्पोनंट आहे आणि वेक्टर R चा हा सेकंड कॉम्पोनंट आहे. सो वेक्टर Rx इज द कॉम्पोनंट ऑफ द वेक्टर R along the x axis. Vector Ry is the component of the vector R along the y axis. Okay, then vector R is equal to the ह्या Rx ची मॅग्निट्यूड किती आहे बिकॉज दिस इज द वेक्टर. तो काय वेक्टर आहे आणि वेक्टरला मॅग्निट्यूड आणि काय असतं डायरेक्शन असतं. तर वेक्टर Rx ची मॅग्निट्यूड किती घेतला आपण Rx घेतला. नाव डायरेक्शन ऑफ द वेक्टर Rx वेक्टर Rx अलॉंग द एक्स एक्सिस आहे आणि आपल्याला माहिती आहे डायरेक्शन जो असतो दिलेल्या वेक्टरचे डायरेक्शन सांगण्यासाठी आपण दिलेल्या वेक्टर डायरेक्शन रिप्रेझेंट करण्यासाठी आपण युनिट वेक्टरचा यूज करतोय. अलॉंग द एक्स ॲक्सिसचे डायरेक्शन सांगण्यासाठी आपण युनिट वेक्टर कुठला यूज केला आय कॅप यूज केला. ओके प्लस वेक्टर Ry तो अलॉंग द वाय ॲक्सिस आहे. वेक्टर Ry ची मॅग्निट्यूड किती या ठिकाणी Ry आहे आणि अलॉंग द वाय ॲक्सिस युनिट वेक्टर आपण काय यूज केला जे कॅप यूज केला. म्हणजे मला वेक्टर R इज इक्वल टू मिळेल वेक्टर Rx आय कॅप प्लस Ry जे कॅप मिळाला. ओके देन so this is the Rx is the magnitude of the first component, Ry is the magnitude of the second component. तो सेकंड कॉम्पोनंटच्या मॅग्निट्यूड आहे Rx आणि Ry हे ते कॉम्पोनंटचे काही त्या ठिकाणी मॅग्निट्यूड्स आहेत. ओके तर मला वेक्टर R माहिती आहे नोन आहे कारण आपण ह्या वेक्टरचे दोन वेक्टर्स फाइंड आउट केले आहेत Rx आणि Ry. आपल्याला कॉम्पोनंट्स फाइंड आउट करायचे आहेत. तर त्या कॉम्पोनंटची मला मॅग्निट्यूड एकाच डायरेक्शन माहिती आहे अलॉंग द एक्स ॲक्सिसचे पहिल्या कॉम्पोनंटची डायरेक्शन आहे. दुसऱ्या कॉम्पोनंटची डायरेक्शन माहिती आहे अलॉंग द वाय ॲक्सिस आहे. मला या ठिकाणी काय काय दिलेलं असतं बघा. मला या ठिकाणी जो वेक्टर R आहे तो आपला कुठला वेक्टर आहे रिझल्टंट वेक्टर आहे. काय आपला या ठिकाणी हा रिझल्टंट वेक्टर आहे. तर या रिझल्टंट वेक्टरला काय काय असतं मॅग्निट्यूड असतं आणि दुसरं काय असतं डायरेक्शन असतं. ओके ठीक आहे. मला या ठिकाणी काय दिलेलं आहे हा वेक्टर R ची मॅग्निट्यूड आपण या ठिकाणी R कन्सिडर केलेला आहे. मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर R इज R अँड जो वेक्टर R आहे तो एक्स ॲक्सिस बरोबर किती डिग्रीमध्ये आहे थिटा डिग्रीमध्ये आहे आणि थिटा तो वेक्टर R ची काय सांगतो आपल्याला डायरेक्शन सांगतोय. मीन्स या केसमध्ये R आणि थिटा ह्या व्हॅल्यू माझ्यासाठी नोन आहेत आणि मला हे कॉम्पोनंट्स फाइंड आउट करायचे आहेत म्हणून आपण त्याला रेझोल्युशन ऑफ वेक्टर म्हटलेलं आहे. राईट आहे. मग वेक्टर पहिला जो कॉम्पोनंट आहे वेक्टर Rx त्याची डायरेक्शन तर मला माहिती आहे अलॉंग द एक्स ॲक्सिस पण त्याची जी मॅग्निट्यूड आहे वेक्टर Rx ची ती किती आहे Rx आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ॲज वेल ॲज जो सेकंड कॉम्पोनंट आहे वेक्टर Ry त्याची डायरेक्शन अलॉंग द वाय ॲक्सिस पण त्याची मॅग्निट्यूड Ry ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग हे फाइंड आउट करण्यासाठी आपण याच्या जॉमेट्रीचा यूज करणार आहोत. या जॉमेट्रीमध्ये ट्रायंगल यूज केला OMQ. सो दिस इज द राईट अँगल ट्रायंगल. या ट्रायंगलमध्ये परत आपण कॉस थीटा फॉर्म्युला यूज केला. कुठला फॉर्म्युला यूज केला मॅडम तो ट्रायंगल या ठिकाणी ड्रॉ करतो. ओके आता हे अपोजिट साइड्स कशा असतील सेम असतील. ओके मीन्स ON इज इक्वल टू द MQ हे अपोजिट साइड कशा पॅराग्रामच्या सेम आहेत. ओके तर ही साइड मला आपल्याला फाइंड आउट करायची या ठिकाणी. थिटा माहिती आहे आपल्याला अँगल किती या ठिकाणी थिटा ही व्हॅल्यू आपली R आहे OM अँड Q. OM ची व्हॅल्यू किती आहे OM ची व्हॅल्यू या ठिकाणी Rx आहे फक्त आपण मॅग्निट्यूड घेतोय. MQ मीन्स काय Ry. तर या ट्रायंगलमध्ये या जॉमेट्रीमध्ये मला साइन थिटा फॉर्म्युला यूज करायचा अगोदर. सो साइन थिटा इज इक्वल टू द साइन थिटाचा फॉर्म्युला काय असतो अपोजिट साइड डिवायडेड बाय द हायपोटेनियस.
opposite side divided by the hypotenuse. So theta opposite side is the ry and divided by hypotenuse is the r, means finally ry is equal to the r into the sin theta. ry is equal to the r into the sin theta. तर आपला जो सेकंड कॉम्पोनंट मिळाला होता वेक्टर r चा अलॉंग द y ॲक्सिस, त्याची आपण मॅग्निट्यूड या फॉर्म्युलाने काढू शकतो, कारण आपल्याला r नोन आहे, थीटा नोन आहे, तर वेक्टर ry ची जी मॅग्निट्यूड आहे ry आपण या ठिकाणी फाइंड आउट करू शकतोय. ओके, देन याच जॉमेट्रीमध्ये याच ट्रायंगलमध्ये मी या ठिकाणी कॉस थीटा फॉर्म्युला यूज करणार आहे. सो कॉस थीटा फॉर्म्युला असतो ॲडजसंट साइड किती ठिकाणी rx डिवाइडेड बाय द हायपोटेनियस विच इज द r. सो फायनली rx इज इक्वल टू द r इंटू द कॉस थीटा. rx इज इक्वल टू द r इंटू द कॉस थीटा. तो जो फर्स्ट कॉम्पोनंट आहे वेक्टर rx अलॉंग द x ॲक्सिसचा कॉम्पोनंट वेक्टर r चा, त्याची मॅग्निट्यूड आपण rx घेतलेली आहे, ती किती मिळालं मला r cos थीटा मिळालं. राईट आहे. तर या पद्धतीनं जर मला वेक्टर r रिप्रेझेंट करायचा झाला तर वेक्टर r मी या पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो. वेक्टर r इज इक्वल टू द rx आपण व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. rx व्हॅल्यू आहे r cos थीटा i कॅप प्लस ry ची व्हॅल्यू आपल्याकडे r sin थीटा r इंटू द sin थीटा इंटू द j कॅप. सो दिस इज द रिझल्टंट वेक्टर. काय मिळालं आपल्याला? हा रिझल्टंट वेक्टर r cos थीटा i कॅप प्लस r sin थीटा j कॅप. ओके, तर या पद्धतीनं आपण एका सिंगल वेक्टरचे दोन परपेंडिक्युलर कॉम्पोनंट्स फाइंड आउट केलेले आहेत. तर ही जी प्रोसेस असते की त्या प्रोसेसनं आपण रिझल्टंट वेक्टरचा कॉम्पोनंट्स फाइंड आउट करतो, त्या प्रोसेसला काय म्हटलं आपण? रेझोल्युशन ऑफ वेक्टर म्हटलं जातं. ओके, तर या पद्धतीनं वेक्टर r जो आहे त्या वेक्टर r चे आपण दोन कॉम्पोनंट्स फाइंड आउट केलेले आहेत. पहिला कॉम्पोनंट मिळाला आपला वेक्टर rx आणि सेकंड कॉम्पोनंट मिळाला आपला वेक्टर ry मिळालेला आहे. वेक्टर rx जो आहे तो अलॉंग द x ॲक्सिस आहे, त्याची डायरेक्शन आपण i कॅप ने रिप्रेझेंट केलेलं आहे. वेक्टर ry अलॉंग द y ॲक्सिस आहे, त्याची डायरेक्शन आपण j कॅप ने रिप्रेझेंट केलेलं आहे. या कॉम्पोनंटची मॅग्निट्यूड आपल्याला मिळालेली आहे r cos थीटा. या कॉम्पोनंटची मॅग्निट्यूड आपल्याला मिळालेली आहे r sin थीटा. ओके, आता या केसमध्ये समजा मला कॉम्पोनंट्स माहीत असतील आणि रिझल्टंट वेक्टरची आपल्याला मॅग्निट्यूड विचारलं असेल. आपल्याला एक वेक्टर दिला जातो आणि त्या वेक्टरची आपल्याला मॅग्निट्यूड फाइंड आउट करायची असते. तर ती मॅग्निट्यूड फाइंड आउट करण्यासाठी समजा मी इक्वेशन कन्सिडर केलं. लेट अस कन्सिडर दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट अँड दिस वन इज इक्वेशन नंबर सेकंड. ओके, नाव मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट वेक्टर. हा आर कोणाची मॅग्निट्यूड आहे? रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड आहे. तर ते रिझल्टंट वेक्टरची मॅग्निट्यूड मला जर फाइंड आउट करायची असेल तर कशी फाइंड आउट केली जाते बघा या ठिकाणी. मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर, मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट वेक्टर. सो दॅट्स वाय या केसमध्ये स्क्वेअरिंग अँड ॲडिंग इक्वेशन 1 and 2, squaring and adding equation 1 and 2. ह्या इक्वेशन 1चा आणि इक्वेशन 2चा स्क्वेअर केला आणि त्यांची काय केलं आपण? ॲडिशन केलं. इक्वेशन 1चे जर विचार केला या ठिकाणी याच्या लेफ्ट हँड साईड त्या ठिकाणी ry चा स्क्वेअर केला प्लस या साईडला rx चा स्क्वेअर इज इक्वल टू द राईट हँड साईडचा स्क्वेअर केला आपण परत त्या ठिकाणी r स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा प्लस याची राईट हँड साईड आहे r स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा, r स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. ओके, सो मी अगोदर rx लिहितो. rx स्क्वेअर प्लस ry स्क्वेअर इज इक्वल टू द दोघांमधून काय कॉमन काढलं आपण? r स्क्वेअर कॉमन काढलं. रिमेनिंग क्वांटिटी आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. ओके, और आपल्याला सगळ्यांना व्हॅल्यू माहिती आहे, बट वी नो दॅट साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय असतं? 1 असतं. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू द 1. तरी 1 व्हॅल्यू तर पुट केला तर या साईडला फक्त काय राहिलं? r चा स्क्वेअर राहिला. या साईडला राहिलं rx स्क्वेअर प्लस ry स्क्वेअर. ही व्हॅल्यू 1 झाल्यामुळे मग या ठिकाणी r इज इक्वल टू आपल्याला मिळेल r इज इक्वल टू द अंडर रूट ऑफ rx स्क्वेअर प्लस ry स्क्वेअर. सो दिस इज अन एक्सप्रेशन फॉर द मॅग्निट्यूड ऑफ द रिझल्टंट वेक्टर. ते आपल्याला किती मिळालेलं आहे? अंडर रूट ऑफ
आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर म्हणजे जर पहिल्या कॉम्पोनंटच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर केला प्लस दुसऱ्या मॅग्निट्यूडच्या कॉम्पोनंटचा काय केला स्क्वेअर केला. सेकंड कॉम्पोनंट जो मॅग्निट्यूड आहे कॉम्पोनंटची त्याचा मॅग्निट्यूडचा काय केला आपण एक स्क्वेअर केलेला आहे. आता डायरेक्शनचा जर विचार केला तर डायरेक्शन आपण कशाने रिप्रेझेंट केलेलं आहे थिटा आहे. ओके सो थिटा रिझल्टंट वेक्टरनं या वेक्टर आर एक्स सोबत केलेला तो अँगल आहे. मग तो फाइंड आउट करण्यासाठी आपण टॅन थिटा फॉर्म्युला अप्लाय केला. सो दिस टॅन थिटा इज इक्वल टू द टॅन थिटा फॉर्म्युला काय असतो अपोजिट साइड कुठल्या ठिकाणी आर वाय डिवायडेड बाय द ॲडजेसंट साइड आणि ॲडजेसंट साइड काय ठिकाणी आर एक्स आहे. देन थिटा इज इक्वल टू द टॅन इनवर्स ऑफ आर वाय divided by the rx. So this is an expression for the direction of the resultant vector. तर resultant vector चं कुठलं एक्सप्रेशन आहे डायरेक्शन एक्सप्रेशन आहे. डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर. डायरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर. तर आपण रेझोल्युशन ऑफ वेक्टरचा केस पाहिलेला आहे. तर एका वेक्टरचे आपण दोन रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स फाइंड आउट केले आहेत. आपण याला रेक्टँग्युलर कशामुळे मानलेलं कारण कॉम्पोनंटमधला अँगल किती या ठिकाणी 90 डिग्री आहे. तर रिझल्टंट वेक्टरचे आपण दोन कॉम्पोनंट्स फाइंड आउट केलेला आहे. अलॉंग द एक्स ॲक्सिस कॉम्पोनंट वेक्टर आर एक्स मिळाला. अलॉंग द वाय ॲक्सिस कॉम्पोनंट काय मिळाला आपल्याला आर वाय मिळाला. आणि पॅरलल लॉ वेक्टर ॲडिशननुसार आपण याचा वेक्टर सम केला. वेक्टर आर इज इक्वल टू द वेक्टर आर एक्स प्लस वेक्टर आर वाय. ओके आणि त्या पद्धतीने आपण या कॉम्पोनंटच्या मॅग्निट्यूड्स फाइंड आउट केलेला आहे. तर मला पहिला जो कॉम्पोनंट मिळाला त्याची मॅग्निट्यूड एक्सप्रेशन मिळालेला आहे आर एक्स इज इक्वल टू द आर कॉस थिटा. आणि जो दुसरा कॉम्पोनंट आहे आपला तो आर वाय आहे त्याची मॅग्निट्यूड मिळाला आर साइन थिटा. ओके आणि या पद्धतीने आपण रिझल्टंट वेक्टरचे मॅग्निट्यूड एक्सप्रेशन पाहिलेलं आहे आणि रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन एक्सप्रेशन आपण या ठिकाणी फाइंड आउट केलेलं आहे. ओके सो दिस इज अबाउट द रेझोल्युशन ऑफ वेक्टर इनटू द टू कॉम्पोनंट. आता नेक्स्ट जो केस आहे रेझोल्युशन ऑफ वेक्टर इनटू द थ्री कॉम्पोनंट्स तो आपण नेक्स्टला डिस्कस करूयात.